स्वाध्याय कार्य ज्यांनी निर्माण केलं ते दादाजी, ज्यांना स्वाध्याय परिवारात दादाजी असं म्हणतात, पांडुरंग शास्त्री आठवले, हे आपल्या प्रवचनामध्ये एक कथा सारखं सांगत असत. मी कित्येक वेळा ती ऐकली आहे, मलाही ती खूप आवडली. थोडासा या कथेबद्दल आपण विचार करूया. त्यांनी कथा काय सांगितली की पूर्वी गावामध्ये बाजार असायचा नाही. आता कसं प्रत्येक गावामध्ये बाजार भरतो तसं पूर्वीच्या काळात नव्हतं. पूर्वीच्या काळात कसं असायचं की बाजाराचं गाव ठरलेलं असायचं. आजूबाजूच्या सगळ्या खेडेगावातल्या लोकांनी आठवड्यातनं एकदा त्या ठिकाणी जाऊन बाजार करायचा. आठवड्यात आपल्याला काय काय लागणार आहे त्या सगळ्या वस्तूंची यादी करायची आणि त्या बाजारात जाऊन त्या सगळ्या वस्तू घेऊन यायच्या. पुन्हा आठवडाभर त्या वस्तू मिळायच्या नाहीत. पुन्हा समजा गुरुवारी जर बाजार असेल तर गुरुवारपर्यंत थांबायला लागायचं. त्यामुळं आठवडाभर जे काही लागणार आहे त्या सगळ्या सामानाची यादी करायची आणि एकदाच जाऊन बाजारातनं घेऊन यायचं. एक मनुष्य होता. त्या मनुष्यानं घरामध्ये काय काय लागणार आहे पत्नीनं त्याला यादी दिली. त्यानं यादी सगळी घेतली, पिशव्या घेतल्या आणि तो बाजारला गेला. दादाजी खूप छान सांगत असत गोष्टी. दादाजींच्या शब्दात तुम्ही ऐकायला पाहिजे, खूप छान सांगायचे. तर तो मनुष्य त्या गावात गेला, बाजार भरलेला. ते यादीप्रमाणे सगळं साहित्य त्याने घेतलं. सगळं साहित्य घेतलं आणि पुन्हा गावाला यायला निघाला. आणि बाजाराचं गाव आणि आपलं गाव ह्याच्यामध्ये तो थांबला. साधारणपणे संध्याकाळचे 4 वगैरे वाजलेले असावेत. तो त्या ठिकाणी बसला आणि तो विचार करायला लागला की मी काय विसरलोय काय. जर समजा काही विसरलो असलो घ्यायचं तर आत्ता यादी बघतो, यादीप्रमाणे साहित्य आहे काय बघतो. जर समजा एखादी वस्तू विसरली असेल तर अजून बाजार जवळच आहे, लांब नाही आहे, अजून दिवस पण बुडलेला नाही आहे. परंतु एकदा आपण गावात परत गेलो तर पुन्हा आठवडाभर मिळणार नाही. म्हणून तो थांबला त्या ठिकाणी, यादी काढली आणि यादीप्रमाणे तो साहित्य बघायला लागला. दृष्टांत एवढाच आहे. तो काय विचार करतो की अजून दिवस बुडायला थोडा वेळ आहे, एवढ्या वेळात मी जाऊन घेऊन येऊ शकतो. म्हणून तो त्या ठिकाणी बसलाय. आपण पण आज या ठिकाणी थांबूया आणि यादी बाहेर काढूया. आपण पण जन्माला आलोय, काय काय केलंय आणि काय काय करायचं राहिलंय थोडा विचार करूया. अजून दिवस बुडलेला नाही आहे, म्हणजे अजून आयुष्य आहे. किती आहे माहित नाही, केव्हा दिवस बुडणार आहे माहित नाही. परंतु जोपर्यंत दिवस बुडलेला नाही तोपर्यंत आपल्याला ते घेता येईल. पुन्हा हा मनुष्य जन्म केव्हा मिळेल हे सांगता येत नाही. या मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहे तेव्हा काय घ्यायचं राहिलंय ते बघूया. यादी काढली, यादी काढूया आपण बाहेर. आपण जन्माला आलो, शिक्षण घेतलं, नोकरी केली, पैसा मिळवला, लग्न केलं, मुलं झाली, मुलांची लग्न कार्य झाली, त्यांना मुलं झाली. अरे बरं राहिलंय काय.